चला लाडक्या बहिणींनो, आजचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा। कारण बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळालेला आहे। जवळपास काल 9 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि 7वा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। जवळपास सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत। आता काही प्रश्न महिलांना पडलेले आहेत, ते म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले आणि अनेक महत्त्वाच्या अपडेट्स बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आजचा आपण घेऊन आलो आहे। तर बघा, सर्वात आधी आपण बघूया, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पैसे वाटप झालेले आहे आणि लाडक्या बहिणींना एकंदरीत 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 10,500 रुपये मिळालेले आहेत। काही लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना आतापर्यंत 10,500 रुपये मिळालेले आहेत आणि ही योजना 2025 ची पहिली रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे, म्हणजेच पाठवण्यात आलेली आहे। किती रुपये? 1500 रुपये। आता प्रश्न 2100 रुपयांचा आहे, ते पण कधी मिळणार तेही सांगून देणार आहे मी। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सत्य काय आहे ना ते दाखवण्याचं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। चला आता पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींनो करायचे महत्त्वाचे काम, कोणतं काम महत्त्वाचं करायचं आहे? रिकामा बसण्यापेक्षा एखादा छोटा मोठा व्यवसाय मध्ये आपले पैसे गुंतवा। म्हणजे ही विनंती माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आहे। ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला मिळतात आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10,500 रुपये मिळालेले आहेत, त्यांनी हे पैसे खर्च न करता कोणत्या ना कोणत्या ठिकाणी गुंतवा। म्हणजे एखादा व्यवसाय असेल, छोटा मोठा व्यवसायामध्ये तुम्ही गुंतवू शकता, किंवा या पैशांची बीसी वगैरे लावून जेव्हा जास्त रक्कम गोळा होतील, म्हणजे साधारणतः 50,000 60,000, त्यावेळेस तुम्ही एखादा मोठा व्यवसाय देखील सुरू करू शकतात। बघा, कधी पण पैसे आल्यानंतर पैसे खर्च करून कधीच पैसे वाढत नसतात। जेव्हा तुम्ही पैशाला पैसे लावणार, म्हणजे एखाद्या पैशातून एखादा व्यवसाय सुरू करणार, तरच तुम्हाला आणखी जास्त पैसे मिळतील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मी सांगेल, ज्या बहिणी माझ्या गावाकडे राहतात, गावाकडच्या बहिणींना पैसे गुंतवून खूप काही करू शकतात तुम्ही। म्हणजेच एखादी तुमची शेतीला पूरक असे एखादा जोडधंदा देखील तुम्ही करू शकतात। उदाहरणार्थ, शेळी वगैरे घेऊन प्रत्येक पैशातून तुम्ही एक जरी शेळी घेतली, ती छोटी मोठी कोणतीही असेल, तर त्याची नंतर तुम्हाला 6 महिन्यानंतर तुम्हाला आणखी ती जास्त पैसे देऊन जाणार आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लाडक्या बहिणींनो, पैसे मिळतायत म्हणजेच मनसोक्त खर्च करू नका, तर एखादा व्यवसायामध्ये गुंतवा, जेणेकरून तुम्हाला पैसे आणखी डबल होतील। आणि बघा, माझ्या व्हिडिओचा उद्देश तेच आहे, महिलांना जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे। हा एक व्यवसाय तुम्ही करू शकता। चला अजून महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत ते तर बघा, राहिलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आता बहुतेक महिला आहेत ज्या या वंचित याच्यासाठी आहे, कारण त्यांना लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये जानेवारी महिन्याचे अजून मिळालेले नाहीत। अशा महिलांना देखील पैसे भेटणार आहेत। जर चुकून काही महिला राहिल्या असतील, त्यांना देखील पैसे भेटणार आहे। साधारणतः त्यांनी तारीख दिलेली आपल्याला 31 जानेवारी, म्हणजे 31 जानेवारीच्या आतमध्ये जवळपास सर्वच महिलांना पैसे मिळणार आहेत। याच्यामध्ये बहुतेक महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबरचा देखील हप्ता मिळालेला नाही, म्हणजे अजूनपर्यंत 1ही रुपया मिळालेला नाही। तर अशा महिलांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, तुम्हाला देखील पैसे 100% मिळणार आहेत। चला आता नेमकं पैसे जे काही आतापर्यंत 10,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि काही बहिणी याच्यामध्ये राहिलेल्या आहेत, त्यांना देखील 31 जानेवारीपर्यंत पैसे मिळणार आहेत। फक्त तुमचं जर सगळ्या अटी शर्ती तुम्ही जर पूर्ण करत असाल, तर तुम्हाला 100% पैसे मिळतील। कारण काल देखील 9 वाजेपर्यंत पैसे वाटप चालू होते
आणि आता येत्या 31 जानेवारी पर्यंत देखील पैसे वाटप सुरू राहणार आहे। म्हणजे एखाद्या जिल्ह्यात पैसे आले नसेल तर तुम्हाला देखील मिळतील, टेन्शन घेऊ नका। चला पुढचं महत्त्वाचं अपडेट बघूया। तर बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पैसे वाटप झालेले आहे। जवळपास जवळपास सर्व जिल्हे संपत आलेले आहेत। यामध्ये खास करून काल ठाण्यामध्ये वाटप झाले। काल ठाणे या शहरामध्ये जवळपास पैसे वाटप झालेले आहेत तुमच्या माहितीसाठी। त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये देखील काही नगर जिल्ह्यांमध्ये देखील पैसे आलेले आहेत। विदर्भामध्ये सुद्धा पैसे आलेत, अमरावतीमध्ये देखील पैसे आलेत, यवतमाळमध्ये देखील पैसे आलेत, इकडे परभणीमध्ये सुद्धा पैसे आलेत, धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये देखील पैसे आलेत, सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे आलेत। आता तुम्हाला कमेंट करायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणता जिल्हा आहे तुमचा की ज्या जिल्ह्यातून तुम्हाला लाडके बहीण योजनेचे 1500 रुपये आता मिळालेले आहेत। ठीक आहे, चला आता आपण चर्चा करूया। महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आणखी कधी पैसे भेटणार आहेत ते बघा। तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 10,500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना मिळालेले आहे। 10,500 रुपये मिळालेले आहेत। आता या पैशांचं तुम्हाला काय करायचं मी मगाशी सांगितलेलं, तर राहिलेल्या प्रश्नांचं पण आपण मिटूया। आता बघा जो आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता आहे, म्हणजे लाडक्या बहिणी वाट बघत होत्या की 2100 रुपये मिळणार, कारण आपले जे काही एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी सांगितले तर आम्ही निवडून आल्यानंतर महिलांना जर अपोजिट पार्टी 3000 रुपये देणार तर आम्ही किती देणार त्यांना 2100 रुपये देणार। परंतु सध्या जर आपण बघतोय सध्या तरी जानेवारी महिन्याचे सुद्धा 1500 रुपयेच आलेले आहेत। मग 2100 रुपये मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत, याच्यामध्ये काही बदल होणार आहेत का, तर बाबा ती पण गोष्ट आपण जाणून घेऊया। जे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत ते 2100 रुपये 1 एप्रिल नंतर 1 एप्रिल नंतर म्हणजे एकंदरीत 31 मार्चला आपला वर्ष संपतो आणि त्याच्यानंतर आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून चालू होतो। म्हणजे 2100 रुपये जे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते एप्रिल महिन्यापासून जमा होतील। कधीपासून जमा होतील, एप्रिल महिन्यापासून। त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केल्यानंतरच ते पैसे जमा होतील। जर त्यांनी तरतुदी केल्या नाहीत तर ते सुद्धा तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळतील, ही गोष्ट लक्षात असू द्या। आणि आता लाडक्या बहिणींनो काम काय करायचे तुम्हाला तर जाणून घ्या। महत्त्वाचं आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळत आहेत, त्या पैशांचा व्यवस्थित वापर करा तुम्ही आणि योग्य त्या ठिकाणी ते पैसे गुंतवा। सोबतच तुम्हाला या पैशांमध्ये सोनाराकडे बीसी सुद्धा लावू शकतात, त्याच्यात देखील तुमचे पैसे वाचेल आणि पैसे वाढत जाणार। आता महत्त्वाचं काम काय करायचं बघा, तुमचं जर बँकेचं काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन केवायसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या, कारण जर तुमची केवायसी झाली नाही तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणारच नाही, हे होणं खूप गरजेचं आहे। शिवाय त्याच्यानंतर तुमचा जो वार्षिक उत्पन्न आहे हा 2.5 लाखाच्या आतच पाहिजे, जास्त असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। शिवाय महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नको, 4 व्हीलर नको, ट्रॅक्टर असेल तर चालेल, 4 चाकी वाहनं नको, ट्रॅक्टर असेल तर चालेल, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकारी नोकरी, तुमच्या घरच्यातल्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये नसावा, या गोष्टींची काळजी घ्या, बाकी तुम्हाला पैसे येतच राहणार आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला शेअर देखील करून घ्या। तर लाडक्या बहिणींनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।